जिथं शिवलिंग स्थापन करायचे तिथं पंचगव्याचं स्नान टाकलं पाहिजे. तिथे हिरे, माणिक, मोती, नीलम, पाचू हे रत्न तिथं टाकले पाहिजे. ते आसन रत्न जडित केलं पाहिजे, कारण का भोला भंडारी विराजमान होणार आहे. म्हणून राजाला जर बसायचं असेल तर सिंहासन कसं असावं लागतं? रत्नजडित सिंहासन असावं लागतं. अरे या मृत्यू लोकातल्या पामर माणसासाठी जर एवढे आसनं मोठे मोठे करावे लागतात, राजासाठी रत्नजडित आसन करावं लागतं, तर भोला भंडारी आहे, विश्वाचा राजा आहे, म्हणून त्याचं नाव महादेव आहे. त्याला स्थापन करण्याची जागा सुद्धा अशी रत्नजडित असली पाहिजे. अशा ठिकाणी तो लिंग स्थापन केलं पाहिजे. लिंग स्थापन करण्यामध्ये 2 लिंग आहेत. एक पार्थिव लिंग आहे, बरोबर आहे ना, आणि दुसरा स्फटिकाचं लिंग आहे. स्फटिक आपल्याला मिळत नाही, पार्थिव लिंग आपण स्थापन करतो, पण त्या लिंगामध्ये सुद्धा चमत्कार करणारं लिंग आहे, तो म्हणजे नर्मदेश्वर आहे. शिवलिंग असावं, कोणतंही लिंग सारखंच आहे, पण नर्मदेश्वर का असावा पूजेमध्ये, याचं आगळं वेगळं महत्व काय आहे? याचं कारण आहे, आपल्या घरामध्ये जर शिवमूर्ती असेल, शिवलिंग असेल, तुम्ही पूजा केली, एखाद्या वेळेस 15 दिवस तुम्ही बाहेर निघून गेलात पिकनिकला, पण घरामध्ये शिवलिंग आहे, स्थापन केलेलं आहे, आता 15 दिवस पूजा कोण करणार आहे? तुमच्या मनामध्ये द्विधावस्था निर्माण होते. पण जर तुमच्या घरी नर्मदेश्वर असेल, जर तुम्ही पूजा करून 15 दिवस जरी घराच्या बाहेर निघून गेलात, 15 दिवसानंतर जरी आलात, तरी नर्मदेश्वर तुमच्यावर नाराज होत नाही. हा नर्मदेश्वर लिंगाचा महिमा आहे. म्हणून पूजेमध्ये नर्मदेश्वर असावा. आपल्या घरामध्ये शालिग्राम असावा एक तरी, पूजेमध्ये नर्मदेश्वर असावा, शिवलिंग असावं, कुलदैवत असावं, आईचा टाक असावा, बरोबर आहे ना. श्री खंडेराय स्वामी असतात कोणाचे कुलदैवत, कोणाचे भोलेशंकर असतात, कुलदैवतेची मूर्ती असावी, कुलदैवतेचं पूजन व्हावं. गणपती असावा, सूर्य भगवान असावे. हे फलदायी ठरतात देवस्थाने. आता कधी कधी आम्हाला माता भगिनी विचारतात, महाराज देवपूजेमध्ये 2-2 देव चालतात का नाही? काय भांडणं होतात? तुम्ही देव किती ठेवलेत याला महत्व नाही, तुम्ही देवाला अंतःकरणातून किती अर्पण समर्पण किती दिलंय याला जास्त किंमत आहे. वरपण काय गरज आहे अशी? तुमच्याकडे एकच देव असावा, पण चांगला असावा, त्याची पूजा तुम्ही नित्यनेमाने केली पाहिजे. हो 32 देव आणले काय, मी सतत सांगत असतो कथेमध्ये, कीर्तनामध्ये सुद्धा, देवपूजा करण्यामध्ये सुद्धा किती नियम असावे, बरोबर आहे की नाही. देवपूजा सुचिरभूत होऊन करावी, पवित्र असे वस्त्र परिधान करावे, शुभ्र वस्त्र परिधान करावे, स्वच्छ वस्त्र परिधान करावे, मळकट घालू नये. हां, एक ध्यान ठेवा बरं, वाक्य नीट ऐका. जुना असावं पण मळकट नसावं, बरोबर आहे ना. माणसानं कपडे जुने घालावे पण मळकट घालू नये. याच्या पुढे आणखी सांगू का, माणसानं मळकट असावं पण जळकट नसू नये. कपड्याचं काय घेऊन बसले म्हणा, कपडे भरभर भारी भारी आहेत, 1-1 लाख रुपयाचे महाराज आमच्या घरी कपडे येऊन पडले, 10-10-20-20 ड्रेस आहेत, पण मनाचा मळकटपणा कधी जाणार आहे? मन निर्मळ करून महाराज देवपूजेसाठी जायचंय, पवित्र तन करायचंय, पवित्र शरीर करायचंय. पूजेमध्ये भगवंताला आवडणाऱ्या वस्तू सगळ्या घ्यायच्या आहेत. भगवंताला काय काय आवडतं सगळ्याला माहिती आहे. आपण कथा गेली वर्षी एक आपण बारकाईनं आपण पुढे गेलो होतो. भगवंताच्या पूजेमध्ये काय काय अर्पण करायचे, सगळ्या सामुग्री घ्यायच्या आहेत. भगवंताला आवडणाऱ्या घ्यायच्या आहेत, भगवंताला न आवडणाऱ्या कधी वस्तू घ्यायच्या नाहीत. भगवंताच्या शिवलिंगावरती कधी लाल फुलं अर्पण करायचं नाही. भगवंताच्या पार्वती मातेच्या जागेवरती गणपती बाप्पाला लाल फुलं अर्पण करायचे, पण लिंगावरती कधी अर्पण करायचं नाही. शिवलिंगाची पूजा करत असताना उत्तर दिशेलाच मुख करून बसायचे शक्यतो. तसं तर शिवभक्ताला सगळ्या दिशा सारख्याच आहेत, त्याला काही विषय नाही, कारण का रजकणामध्ये नाही अणुरेणूमध्ये सगळा शिव वास्तव्यच आहे, बरोबर आहे का नाही. पण विशेष महत्व सांगितलं उत्तर दिशेला का, शिवमूर्ती शिवलिंग पूजन करण्यासाठी आपली मूर्ती म्हणजे आपला मुखवटा कोणीकडे असावा, उत्तरेकडे असावा.
का उत्तरेकडे असावा? याचं कारण आहे. तुम्ही पूर्व पश्चिम दिशेला जर बसलात तर दोष लागतो असा नाही त्याचा अर्थ, पण उत्तर दिशेला जर मुख करून बसलात तर महाराज पार्वती माताही प्रसन्न होते आणि नंदी महाराजही प्रसन्न होतात. जर तुम्ही पश्चिमेकडे तोंड करून बसलात, शिव मंदिरामध्ये पूजन करण्यासाठी गेल्यानंतर उत्तर दिशा रिकामी आहे, उत्तर दिशेवर कोणी बसलेलं नाही, आणि तुम्ही पूर्व दिशेला जर तोंड करून बसलात तर महाराज पार्वती माता नाराज होते, आणि पश्चिम दिशेला जर तोंड करून बसलात तर नंदी महाराज नाराज होतात. कारण का? नित्य निरंतर शिवाची पूजा करण्यासाठी हे दोघं असतात. बरोबर. मग उत्तर दिशा ही शिवभक्तासाठी राखीव सीट आहे म्हणा की. तुम्ही एसटी मध्ये प्रवास केलाय का कधी? हा केलाय. कसा? महाराज आम्ही आता त्याच्याशिवाय फिरतच. बरोबर आहे ना? का फुकट झाले ना तुम्हाला? 75 वर्षानंतर फुकट आहे. आणि तुम्हाला का सगळ्याला फुकटच आहे? हा कसं आहे सांगा ना, मला काही माहिती नाही. 75 वर्षाला फुकट आहे आणि अलीकडं अर्ध, माता भगिनीला अर्ध आहे, आणि 75 वर्षानंतर फुकट आहे. काय दिवस तुमच्यावर चांगलं आले, लई भारी. ज्याला तिकीट नाही त्यानं काठी घ्याव, पण पंढरपूरला जाव. वा. बरं आहे ते तरी आहे, तिकडे तरी चाललेत. बरंच माळेगावला देण्यात आलेत. हा पंढरपूरला आता गर्दी तीच आहे, पण गेलं पाहिजे. आता परिचित दादा ते सरकारनं सुविधा काढली, बरोबर आहे. ती 75 वर्षांतर फुकट. एका बाईला पत्रकारांनी प्रश्न केला, म्हणे काकू सरकारने निर्णय घेतला 75 वर्षानंतर फुकट एसटीचा प्रवास आहे, हा निर्णय सरकारचा तुम्हाला कसा वाटतो? त्या म्हातारीने सांगितलं हा निर्णय मला कसलाच आवडला नाही. म्हणे का आवडला नाही? म्हणे त्या निर्णयाचं मला काय, म्हणे एसटी फुकट केली मला काय त्याचं, म्हणे कस काय आवडला नाही? म्हणे माझं माहेरच गावात आहे, म्हणे ऑटो फुकट केली पाहिजे म्हणे. आमच्या गावातल्या एका बाईनं तर महाराज एवढा सुविधेचा आनंद घेतला, त्या तिचं वय बसत नव्हतं, वय बसत नव्हतं ना, तरी तिनं 75 वर्ष करून घेतलं आधार कार्डावर. 75 वर्ष फुकट. मग ती रुबाबात बसायची एस टीमध्ये, आणि ते कंडक्टर घ्यायचं, आणि कंडक्टर मग तिच्या तोंडाकडे बघायचं आणि कार्डाकडे पाहायचं. कंडक्टरला पक्क कळायचं हिचं वय एवढं नाही, पण बाई लई चॅप्टर. बाई महाराज तिने तिच्याकडे बघायची, त्याच्याकडे बघितलं की बाई कंडक्टर म्हणजे कार्डाकडे पाय, तोंडाकडे काय पाहला, फाड तिकीट फाड. आपापलं काम करायचं. सरकारने सांगितले 75ला फुकट, पण तिला काय माहित आहे महाराज, लोकसभेचं इलेक्शन आलं, पुन्हा महाराज सरकार निर्णय काढला लाडकी बहीण योजना, पण त्याचं वय मर्यादा किती केली? 65. आता मात्र केले कर्म झाले त्याची भोगा आले. आता किती अवघड झालं. पण आमच्या गावातल्या म्हातारीनं मला दोन्ही योजनेचा लाभ घेतला. तिनं काय आई 2 कार्ड काढले, 75चं काढलं एस टीला आणि 65चं काढलं. लई चॅप्टर माणसं. पण ऐका, उत्तर देशाला मुख करून बसलं पाहिजे शिवपूजा करण्यासाठी. शिवपूजनामध्ये जे जे पाहिजे, जे जे शिवाला आवडतं तेवढं नेलं पाहिजे. बाकीचं नेत बसायचं नाही. जेवढं आवडतं तेवढं नेलं पाहिजे. शिवाला सर्व आवडतं, पण शिवाला केवड्याचं फूल जमत नाही. केवड्याचं आहे म्हणून त्याला कोणी विचारत नाही. शिवपूजन करण्यासाठी महाराज मनामध्ये सुंदर अशी मूर्ती भगवंताची आपण ठसवायची आहे. तिथं गेल्यानंतर महाराज पूजन करण्यामध्ये आपलं मन लागलं पाहिजे. पूजन करत असताना मला हे पाहिजे म्हणून ती पूजा कधी करायची नसते, बरं ध्यान ठेवा. हां, कर्म करत असताना निस्वार्थपणे पूजा करायची, आणि नंतर तुम्हाला सेवा करून तुम्हाला अधिकार प्राप्त होतो देवाला मागायचा, आणि मग देवाला मागितलं पाहिजे. आता काही काकू ते सगळे येतात, कधी कधी आम्हाला फोनवर बोलतात, कधी कधी असं विचारतात, कधी कमेंट करतात आमच्या चॅनलला, म्हणतात महाराज मी पशुपतिव्रत केलं पण मला आणखी फलश्रुती मिळाली नाही. तू पहिल्या सोमवारला देवाला कोडं घातलंय, कसं सुटल?
बरोबर आहे का नाही? साधी कोर्टामध्ये केस टाकली तर 5 वेळा 10 वेळा त्याच्या वाऱ्या कराव्या लागतात. बापू एवढं मोठं कोडं सोडायचे, देव काय असा आहे का? बरोबर आहे का नाही? तुमचं कर्म करत असता तुम्ही निष्प्रक राहा, निस्वार्थपणे करा. कालही बोलो, तुम्ही फक्त कर्म करत राहा. तुमच्या जिंदगीत काय द्यायचंय आणि काय नाही द्यायचंय तुमच्यापेक्षा त्या भोल्या शंकराला जास्त कळतंय. म्हणून तुम्ही देवाला काही मागू नका. देव न मागता तुम्हाला दिल्याशिवाय राहत नाही, पण त्याची पूजा केल्याशिवाय राहायचं नाही. पूजा करायची, निस्वार्थपणे पूजा करायची. पण आपलं नाही. हातात तांब्या घेतला, महाराजांना सांगितलं 1 लोटा जल, बस इथून सुरुवात होते. एवढं पाणी टाकले की माझं कोडं मिटलं. तसं नाही. तुम्ही निस्वार्थपणे देवाला आधी दान देऊन टाका. तुमचं शरीर समर्पण करा. भगवंताच्या मंदिराकडे जात असताना मनोमन आपल्या कामना मनात आणायच्या नाहीत, भगवंताचं चिंतन करायचे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. असं भजन करत निघायचे. बरोबर आहे का? भजन करत 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 मंदिरात जायचे. भगवंताचे मूर्ती पाहिल्या पाहिल्या, भगवंताचं लिंग पाहिल्या पाहिल्या माणसाला आता सगळा विसर पडला पाहिजे संसारातला. भगवंत तिथं दिसला पाहिजे. भगवंताची मूर्ती आपली समोर आली, कोणत्याही देवाची मूर्ती असू द्या, शिवलिंग असू द्या, भगवंतच 100% दिसला पाहिजे. दुसरं कोणतं लक्षामध्ये आलं नाही पाहिजे, तर ती पूजा सिद्धीला जाते, अन्यथा जात नाही. नाही नाही नाही, कालही सांगितलं थोडं करायचं पण चांगलं करायचं. 5 मिनिटं जप करायचं आहे पण चांगलं करायचं आहे. कथेत येऊन बसायचे पण चांगलंच येऊन बसायचे. कथेमध्ये येऊन घरचं संसार डोक्यात घ्यायचा नाही. इथं चिंतन याच कथेचं झालं पाहिजे. म्हणून मंदिरात गेलं ना, आणि मंदिरामध्ये पूजन करण्यासाठी जेवढं काही साहित्य नेलंय तेवढं आपापलं असावं, आपापलं असावं. गेल्या वर्षी पण सांगितलंय, पण आणखी डबल सांगावं लागतं, कारण का लक्षात राहत नाही म्हणून. आपापलं कुंकू असावं, दुसरं नसावं. दुसरीचं घेऊ नये कुंकू. शिवकथा असं सांगते, एखाद्या वेळेस तुमच्या पूजेमध्ये तुम्हाला बिलबदल नसेल तर शेजारीचा बिलबदल कधी घ्यायचा नाही. हा, कालचा शिळा बेल गंगाजलामध्ये टाकून पुन्हा अर्पण केलेला शिवांना मान्य आहे, पण शेजारणीचा उसना घेतलेला बेल भगवंताला जमत नाही. आणि तुम्ही अर्पण केला तरी भगवंत त्या पूजेला मान्यता देत नाही. आपल्या तर लई सवय मोकळ्यात आणि याचं गंगू कुकू दे ग, गंगू एक फुल दे ग. तसं नाही. एक सांगतो, तुमचं कुंकू तुमच्याजवळ असावं. बरं ध्यान ठेवा. माता भगिनी, माझी कळकळची विनंती आहे, सौभाग्यवती स्त्रीचं लेणं आहे ते. कुंकू म्हणजे साक्षात कोण आहे? कुंकू म्हणजे कोण आहे? तर स्त्रीचा सगळ्यात मोठा अलंकार कोणता असेल तर तिचं कुंकू आहे. ध्यान ठेवा. बरोबर आहे का नाही? गळ्यामध्ये एक फुटका मणी, त्याचं नाव आहे मंगळसूत्र. एकच मणी असू द्या, त्या मंगळसूत्राला आणि त्या कुंकाला किंमत आहे. जरी तुमच्या शरीरावर 200 जरी महाराज माळी असल्या सोन्याच्या, तरी त्या माळीला किंमत नाही जेवढी कुंकावाला आणि तुमच्या मंगळसूत्राला किंमत आहे. ते मंगळसूत्र म्हणजे तुमचा मालक आहे. मंगळसूत्र म्हणजे सौभाग्यवतीचं लक्षण आहे. तसं कुंकू सुद्धा सौभाग्यवतीचं लक्षण आहे. पण तुमचा कुंकू म्हणजे तुमचा मालक आहे. म्हणून आपल्या स्वतःला कुंकू लावायचं ते अलिप्त ठिकाणी असावं, सेपरेट असावं. ते कुंकू कोणाच्या हातात नाही पडलं पाहिजे. म्हणून तुमच्या कुंकाचा सांभाळ तुम्ही करायचा आहे. लक्षात आले का? त्याच्या खाली येऊन मला सांगता येत नाही. आता कॅमेरा चालू आहे आणि इकडे ऑनलाईन चालू आहे. लक्षात आलं का? कुंकू म्हणजे कोण आहे? तुमचा मालक आहे. आणि कुंकू आपण स्वतः, कुंकाचा सांभाळ आपण स्वतः करायचा आहे. आपलं कुंकू दुसऱ्याच्या हातात द्यायचं नाही. आपल्या स्वतःला लावायचं. कुंकू लावणाऱ्या त्या करंडा जो असतो ना, कुंकूचा करंडा, तो करंडा आपापला बाजूला ठेवायचा आहे. करंडा ते दुसरीकडे नाही द्यायचा. हां, मग आल्या गेलेल्या बायाला लावायचं कुंकू. सुवासिनीचं देणं असतं ते कुंकाचं बोट लावायचं. ते कुंकू अलिप्त असावं, ते वेगळं असावं. आणि स्वतःला लावायचं कुंकू ते वेगळं असावं. हे जुन्या माता भगिनीला विचारा, त्यांच्याकडे असतात. हे 9वारीमध्ये आहेत ना, त्यांना विचारा. ते बाजूबाजूला ठेवतात. 4 चौघात न्यायचं कुंकू वेगळंच असतं. हे मी काय ग्रंथात जास्त वाचायची मला गरज पडली नाही, कारण का मी आईकडेच बघून काय काय गोष्टी शिकलेल्या आहेत. आमच्या आईचं
कुंकू लावायचा जे करंड आहे ना, ती आई कोणालाच हात लावू देत नाही महाराज. बरोबर पूजेमध्ये ठेवते, एकतर भगवंताला लावते नाहीतर आपल्या स्वतःला लावते. आणि आल्या गेलेल्या मग ते मोकळंच आहे ते कुंकू. पंचपाळ असतं ना ते, मग आले गेले पट्टा कोणाला वडायचा, मग ते माणसं आले तरी पट्टात वडायचा, बाई आली तरी तिला कुंकाचं बोट लावायचं. पण महाराज आपलं स्वतःचं कुंकू रक्षण आपण स्वतः केलं पाहिजे. हा विधी आहे. भगवंताच्या पूजेमध्ये सुचिरभूत होऊन बसायचं आहे आणि भगवंताचा सुंदर असा मंत्र जप करायचा आहे. पूजेमध्ये पाणी कसं अर्पण करायचं हे सगळ्याला माहीत आहे. पाणी घरचं पाणी घेऊन जायचं आहे. पहिलं देवपूजा करण्यासाठी मंदिरामध्ये पाणी टाकण्यासाठी महाराज नित्यनेमानं माणसं मंदिरामध्ये जाऊन महादेवाला गणपतीला पाणी टाकायचे, अर्पण करायचे, बरोबर आहे का नाही, पाणी घालायचे. आणि ते पाणी नेत असताना शक्यतो घरचं पाणी नेत चला. का घरचं पाणी का न्यायचं? त्याचं कारण आहे, घरचं पाणी घेऊन गेला तर घरची नकारात्मक ऊर्जा, घरचे सगळे विकार सगळे घराच्या बाहेर निघून जातात. तुमचे संकट, तुमचे दुःख, तुमच्या यातना, तुमच्या पीडा त्या सगळ्या देवाच्या जिने अर्पण केल्या जातात. आणि तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा कधी येणार नाही, सकारात्मक ऊर्जा येईल आणि तुमच्या जिंदगीत कधी संकट येणार नाहीत. हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. म्हणून आपल्या देवपूजेतलं पाणी आपल्या घरचं पाणी न्यायचं महादेवाला घालण्यासाठी. शक्यतो घरचं पाणी न्यायचं. जर मिळतच नसेल तर मग ठीक आहे, काय हरकत नाही, न्यायचं. शिवलिंगावरती पाणी अर्पण करत असताना पहिल्यांदा कुठं टाकायचंय? अरे बापरे, माय आणसा माय कसं गेलं इसरू. महादेवाला पाणी अर्पण करायचंय, पण कुठं टाकायचं पहिल्यांदा? राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार, राष्ट्रवादी अजित पवार, इकडं असं तसं नाही. एक 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 सत्ता, बरोबर आहे. लक्षात घ्या, सगळ्याला आठवणीत राहत नाही म्हणून तीनदा सांगावं लागतं. ते बरोबर आहे. काय काय लक्षात ठेवा मारा, बरोबर आहे का नाही. तुमचं विसरते म्हणून आमची दुकानं चालतात, हेही खरं आहे. तुम्ही सगळं पाठ केलं तर आम्हाला कोण बोललं असतं, बरोबर आहे की नाही. शिवलिंगावरती कधीही पाणी डायरेक्ट पाणी टाकायचं नाही. शिवपूजन करत असताना आपलं जे लिंग आहे उत्तर दिशेला मुख करून बसायचं आहे. आणि हे लिंग आहे आणि तिथे हे आपण पाणी घेऊन गेला तर पहिल्यांदा या साईडला कोणत्यावरती, तिथं गणपती बाप्पा आहेत, या साईडला कार्तिक मुनी आहेत, मध्यभागी अशोक सुंदरी आहे आणि हे गोल भाग आहे लिंगाचा, याला पार्वती मातेचं हस्तकमल म्हणतात. आणि वर जे लिंग आहे या लिंगावर डायरेक्ट पाणी नाही, तर थोडं पाणी पहिल्यांदा गणपती बाप्पाला, नंतर कार्तिक मुनीला, नंतर अशोक सुंदरीला आणि नंतर पार्वती मातेला, मग राहिलेलं सर्व शिवलिंगाला. फुल सुद्धा अर्पण करत असताना पहिल्यांदा गणपतीला, मग कार्तिक मुनी, मग अशोक सुंदरी, मग पार्वती माता आणि मग भगवंत. बिलबदल तुमच्या जवळ आहेत, 5 आहे, तर सगळे लिंगावरती नाही अर्पण करायचे, तर पहिल्यांदा गणपती बाप्पाला एक अर्पण करायचे, नंतर कार्तिक मुनीला, नंतर अशोक सुंदरीला, नंतर पार्वती मातेच्या हस्तकमलावरती आणि मग लिंगावरती अर्पण करायचे. असा विधी आहे तो. पूजन झाल्यानंतर भगवंताचं गुणगान करायचंय. भगवंताच्या मंदिरामध्ये बसून भगवंताची आराधना करायची, दोन्ही हात जोडायचे आणि भगवंताला सांगायचे, भगवंता आत्तापर्यंत माझ्याकडून तू सेवा करून घेतलायस बाबा, इथून पुढेही तू अशीच माझ्याकडून सेवा करून घे. माझ्या संसारात काय लागणार आहे हे मी तुला सांगणार नाही. माझ्यासाठी काय चांगलं हे तुला चांगलं कळतंय, त्याच्यामुळं मी तुला सांगत बसणार नाही. देवा, माझं एकच काम आहे, तुझी भक्ती करणं आणि तुझं काम आहे माझं रक्षण करणं. दुसरं माझं काही मागणं नाही. आणि देवाला म्हणलं पाहिजे, देवा मी तुझा आहे आणि तू माझा आहे, मी तुझाच राहील आणि तू माझाच राहशील, हा माझा शब्द आहे. तुम हमारे हैं प्रभु जी, तुम हमारे हो, तुम हमारे ही
रहेंगे ओ मेरे प्रियतम तुम हमारे प्रभु जी तुम हमारे हो तुम हमारे रहेंगे ओ मेरे प्रियतम हर हर महादेव भगवंताला सर्व अर्पण करून महाराज भगवंताला गायचे, भगवंतासाठी म्हणायचे, भगवंताला म्हणायचे, हम तुम्हारे थे प्रभु जी हम तुम्हारे हैं हम तुम्हारे ही रहेंगे ओ मेरे प्रियतम तुम हमारे थे प्रभु जी तुम हमारे हो तुम हमारे ही रहेंगे ओ मेरे प्रियतम देवा तू माझाच आहेस, तू माझाच राहशील, मी तुझा आहे आणि मी तुझाच राहील हे वचन दिलं पाहिजे.